आज इस परिषद के इस शिक्षक समागम में आप सभी के सामने कुछ कहने का अवसर मिला। कृपा कर इसे किसी प्रकार की सलाह के रूप में न लें। प्रार्थना है कि कृपा कर इसे किसी प्रकार के एडवाइस के रूप में न लें। ये एक शिक्षक का अपने तमाम भाई बांधवों के बीच वह स्पंदन जिसको शिक्षक जीता है, वह भूमिका जिसके लिए वो समर्पित होता है, वह सामाजिक अभिलेख जिसे रचने का संकल्प ही उसके जीवन का स्थायी भाव होता है, और वह पृष्ठभूमि जो केवल पीढ़ियों के निर्माण के साथ नहीं जुड़ा हुआ होता, अपितु समस्त राष्ट्र की चेतना और राष्ट्र के निर्माण के साथ जुड़ा हुआ होता है, उसकी पृष्ठभूमि के ऊपर में महसूसियत के कुछ शब्द मैं आपके साथ बांटना चाहता हूं। मित्रों, माध्यमिक शिक्षक परिषद की बुनियाद, उसका इतिहास, उसकी पृष्ठभूमि, उसका योगदान, उसे लेकर ताई ने समस्त एक व्यापक निवेदन किया है। आह्वान थे, आह्वान हैं, और आह्वानों से मुक्ति मिल जाना इसकी कोई संभावना नहीं है, परंतु आह्वानों को उत्तरित करने का, उत्तरदायित्व निभाने का संकल्प और संकल्प पूर्तता के लिए एकजुट होकर, एकमत होकर, एकजुटता के साथ शिक्षण क्षेत्र नहीं अपितु सारे समाज के अंतर्गत प्रतिबद्धताओं के दायरे को कहीं किसी प्रकार की ठेस न पहुंचाते हुए अगर सामाजिक अभिमान और सामाजिक सम्मान के लिए लड़ाई लड़ी जाती है तो औचित्यपूर्ण है और उसका अधिकार हमें है। मैं आप सबको इस नागपुर की नगरी में इस सम्मेलन के निमित्त से होने वाले एकत्रीकरण के लिए और इसकी चर्चा के लिए आयोजनकर्ताओं को हृदय से बधाई देना चाहता हूं। मित्रों, समाज की उन्नत अवस्था जिसे हम कल्चर और सिविलाइजेशन कहते हैं, कभी हम विचार करें कि मानवीय संदर्भों के अंतर्गत मनुष्य जात जमात कहां से शुरू हुई थी। आदि मानव से लेकर मानव के रूप का रूपांतरण आकस्मिक घटने वाला हादसा नहीं है। From stone man, from caveman to modern man is not an accidental journey. It's a contour. It's a connotation. It's not just an evolution, but it's an emancipation. And what has been the basis of that emancipation? उसकी मूल स्वर के अंतर्गत क्या बसा हुआ है? What has resulted? वो कौन सा मूलभूत कारण है जिसने स्टोन मैन को, आदि मानव को मानव में परिवर्तित किया? हम उसे सामूहिक तौर के ऊपर में सभ्यता और संस्कृति कहते हैं। मैं अध्यक्ष महोदय अत्यंत विनम्रता से कहना चाहूंगा, सभ्यता और संस्कृति का मूल गाभा अगर कहीं पर बसा हुआ है तो समाज के शिक्षित होने में बसा हुआ है, और समाज के शिक्षित होने के अंतर्गत अगर कोई चीज कारणीभूत है तो वह शिक्षण पद्धति, शिक्षण नियोजन, शिक्षण आयोजन, शिक्षण संदर्भ और शिक्षण औचित्य, इन सारे मानदंडों के बीच में निर्धारित होता चला जाता है। और इसलिए वन रीजन, एक ऐसा कारण जिसने मानवीय जीवन की उन्नति का सबक और सबक दोनों निर्धारित किया, मुझे विनम्रता से कहने दीजिए, वो शिक्षा के अलावा दूसरा कुछ नहीं है। और इसलिए समाज की उन्नति, समाज के उन्नयन, समाज की प्रगति, और केवल समाज की प्रगति नहीं, गणा साहेब समाज की प्रगल्भता, इसकी निर्मिति की कहीं कोई अगर आधारशिला है तो वह देश के अंतर्गत शिक्षण, शिक्षण व्यवस्था और उसे निभाने वाला प्रामाणिक शिक्षणाचा कणा शिक्षक हा म्हणून प्रस्तुत होता है। इस पृष्ठभूमि से विचार, इस सामुदायिकता से विचार, इस सामूहिकता से विचार
प्रत्येक देश के लिए आवश्यक है। और इसलिए जब हम शैक्षणिक संदर्भों की, शैक्षणिक नीतियों की, शैक्षणिक निर्धारणों की बात करते हैं तो कुछ बुनियादी चीजों को हमें ध्यान में रखना अनिवार्य है। मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूं, स्वामी विवेकानंद ने अपने पूर्ण जीवन काल के अंतर्गत अनेक चीजों को प्रतिपादित करते हुए दो प्रमुख मुद्दे प्रतिपादित किए, जिसकी ओर मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूं। स्वामी जी एक शब्द की परिभाषा देते हैं जिसे वो कहते हैं रिलीजन, और ठीक दूसरे शब्द की परिभाषा वो देते हैं जिसे वो कहते हैं एजुकेशन। आप विचार करिए, रिलीजन की परिभाषा स्वामी जी ने पहले दी और उसे प्रमाणित करते हुए उसे परिभाषित करते और कहां परिभाषित किया, उसे 1894 के अंतर्गत अमेरिका में एक क्रिश्चियन पादरियों के सम्मेलन के अंतर्गत प्रतिपादित करते हुए कहते कि व्हाट इज रिलीजन। मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगा, रिलीजन की परिभाषा स्वामी जी करते हुए कहते हैं रिलीजन इज द मैनिफेस्टेशन ऑफ डिविनिटी ऑलरेडी प्रेजेंट इन मैन, अनकोट। और स्वामी जी जब व्याख्या करते हैं एजुकेशन की तो स्वामी जी इसी व्याख्या को उधार लेते हैं और एक शब्द का सडून के साथ परिवर्तन कर देते हैं, आणि तो एकुलता एक शब्द जो परिवर्तित केला जातो पहिल्या परिभाषेमध्ये तो नाही। पहिल्या परिभाषेमध्ये जो शब्द त्यांनी व्याख्यात केला आहे तो डिव्हिनिटी आहे, आणि इथे त्या शब्दाला परिवर्तित करून देतात एज्युकेशन इज दॅट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन। मी दोन शब्दांचा वापर करतोय, मी दोन शब्दांचा उल्लेख करतोय। स्वामीजींनी या परिभाषा आणि या परिभाषेमध्ये वापरलेले शब्द हे अनाठाई नाही आहेत, त्यांचा हेतू आहे, त्यांचं औचित्य आहे, त्याला एक गाभा आहे, त्याला एक वलय आहे, आणि त्याच्याकरता त्याकडे मी आपली दृष्टी नेऊ इच्छितो। या दोघांना आपण मिक्स करा। लोक म्हणतात की याची त्याची सांगड घालता येत नाही, काही घालता येते, आणि तेच नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे। इफ रिलीजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन, and if education is the manifestation of perfection already present in man, education therefore the purpose of education is manifestation of divine perfection in man, हे माझं म्हणणं आहे। डिवाइन परफेक्शन ज्याला आपण म्हणतो, शेवटी पूर्णता नव्हे परिपूर्णता हा त्याचा मुख्य आधार आहे। शिक्षा हे परिपूर्णता निर्मित करणारी विधा ही असावी, हे महत्वाचा गमक आहे। आणि जेव्हा आपण नवीन शैक्षणिक धोरणाकडे आपण बघतो, काय अंतर आहे जर त्याचे उद्दिष्ट पाहिले, ऑब्जेक्टिव्ह पाहिले, जगातल्या कुठलंही धोरणात्मक शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही धोरणात्मक निर्णय काढून पहा, जर त्याच्यात त्या उद्दिष्टांमध्ये फरक पडेल तर मी त्याचा एक विद्यार्थी असल्यामुळे मी त्याच्यावरती आपल्यासमोर उत्तर देणं करता बाध्य आहे। उद्दिष्ट बदलत नाही, आणि उद्दिष्ट काय आहे हेही या देशाने जगाला सांगितलं आहे की शेवटी एज्युकेशन कशा करता, आणि एज्युकेशन कशा करता हा काही आज उत्तरित करण्यात आलेला प्रश्न नाही आहे। इतक्या मानवीय सभ्यतेचा जो उच्चांक मानवानी गाठलं त्याचा जर आपण गोषवारा घेतलं तर त्याच्यातून त्याची उत्तरं सहजपणे आपल्याला दिसतात। आणि म्हणून स्वामीजी म्हटलंय की शिक्षण कशा करता, तीन गोष्टींकरता, त्रयी आहे, त्रिवेणी आहे, ज्याच्या परिपूर्तते करता शिक्षण, आणि ते मांडत असताना ते म्हणतात एज्युकेशन फॉर मॅन मेकिंग, एक कॅरेक्टर बिल्डिंग, दोन आणि नेशन बिल्डिंग, तीन। विचार करा, मॅन मेकिंग कशा करता, आणि या तिघांमध्ये सुसूत्रता आहे। मॅन मेकिंग नॉट फॉर द पर्पजेस ऑफ जस्ट अर्निंग लाईव्हलीहुड, मॅन मेकिंग हाच जर आधार राहिला असतं तर एज्युकेशन इज केपेबल ऑफ मेकिंग यू अँड मी मेक अर्निंग फॉर अवरसेल्फ। आणि आताच ताईंनी सांगितलं सर्व्हिस कंडिशन चांगल्या झाल्या, पगार चांगला झाला, चार चाकी येते, मकान येते, मॅन मेकिंग झालं। हे मॅन मेकिंग नाही आहे, दिस इज ओनली अर्निंग अ लिव्हिंग अँड अ लाईव्हलीहुड, याच्याकरता शिक्षण नाही। मॅन मेकिंग बरोबर कॅरेक्टर बिल्डिंग, कॅरेक्टर बिल्डिंग याचा अर्थ इट इज नॉट नेसेसरी
that every educated man is a gentleman, but a gentleman has to be an educated man. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, हा संदर्भ आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि म्हणून कॅरेक्टर बिल्डिंग. आणि हे सगळं माझं मकान उंच झालं याच्यानं अध्यक्ष महोदय राष्ट्राची उंची ठरत नाही. माझं मकान ठेंगणं जरी असलं आणि मी नेशन बिल्डिंग करता समर्पित आहे तर नेशन बिल्डिंग होतो. म्हणून हाऊस बिल्डिंग हे नेशन बिल्डिंग नाही आहे. एज्युकेशनचं 3 प्रयोजन, 3 डायमेन्शन्स ऑफ एज्युकेशन, 3 पर्पजेस ऑफ एज्युकेशन, 3 इमॅन्सिपेशन ऑफ एज्युकेशन इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर बिल्डिंग अँड नेशन बिल्डिंग. आणि आता तर युनिव्हर्सलायझेशन मध्ये इट इज नॉट नेशन बिल्डिंग, इट इज ग्लोब बिल्डिंग, जग बिल्डिंग, the whole world building. The world is to be constructed afresh. The world is to be given a new lease of life without losing my identity. Therefore, universalization of education through Indianization of education. हा त्याच्यातला गाभा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे इंडियनायझेशन याची संकल्पना कुठे आहे आणि याचा जो महत्वाचा केंद्रबिंदू आहे तो कसा शिक्षक आहे. अध्यक्ष महाराज, मेरा ताई ने परिचय करवाते हुए कहा कि माझं नाव वेद प्रकाश आहे आणि म्हणून आई एम रेफरिंग तैत्तिरीयोपनिषद. तैत्तिरीयोपनिषद के अंतर्गत नागो इसकी व्याख्या भी हुई है. कभी हमने विचार करके देखा कि अरे जितने हमको जॉन ड्यूई की संकल्पना ऑफ रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, टीचर्स, यूज, यूटिलाइजेशन कोई जरूरत नहीं है. तैत्तिरीयोपनिषद के अंतर्गत वर्णित है. एजुकेशन के जितने उद्दिष्ट हैं उनकी पूर्तता के लिए शिक्षक जब तक 6 भूमिकाओं के अंतर्गत अपनी संभावनाओं का निर्भाव नहीं लगाता आधी और अधूरी रह जाएंगी. इन भूमिकाओं का निर्धार उसके अंतर्गत वर्णित हुआ. पहली भूमिका अध्यापक. आपण अनेक वेळा म्हणतो मुख्याध्यापक, अध्यापक. इतकी भूमिका नाही आहे, ती प्रारंभिक भूमिका आहे. अध्यापक इज ज्यांनी अध्ययन करून समजवून दिलं ते अध्यापक. पण याच्या पुढे ते म्हणतात की त्याच अध्यापकाला दुसरी भूमिका निभावणं गरजेचं आहे, तो म्हणजे उपाध्याय. अध्यापक उपाध्यायामध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे. व्हॉट इज उपाध्याय? अध्ययन करून अध्यापन केलं, समजवून दिलं, पण त्या समजवून देण्याचं क्रियान्वयन, शो हाऊ, दॅट इज उपाध्याय. नुसतं उपाध्याय नाही. तिसरी भूमिका आचार्य. शो हाऊ, फॉर व्हॉट पर्पज. When the purpose is correlated, he gets converted and transformed into आचार्य. आचार्यांनाही भागत नाही. दिशानिर्देश केलं पण त्याला प्रावीण्य मिळालं पाहिजे आणि तो जो प्रावीण्य मिळवून देतो तो पंडित. म्हणून तो पंडित असलं पाहिजे. नुसतं पंडित नाही, पण तो पंडित 5व्या भूमिकेत जेव्हा जीवन दिशा, जीवन दर्शन, जीवन उपयोगिता, राष्ट्रहित, व्यापकता या दिशेकडे जेव्हा तो त्याला नेऊन देतो तो दृष्टा होऊन जातो. आणि याच्या नंतर तेव्हा जो त्याला दीक्षित करून स्वतंत्र आणि स्वायत्त करून देतो तो तेव्हा त्याचं गुरु होऊन जातो. लेडीज अँड जेंटलमेन, हे 6 प्रारूप अध्यापकापासून सुरू होणारे आणि गुरुपर्यंत संपणारे, these are the 6 dimensions which are meant for the purpose of use and utilization of a vidha which is called as education. आणि म्हणून हे सगळं औचित्य कुठे निर्धारित आहे? काल परवा माझ्याकडे नागू आणि ताई आल्या होता. मी चर्चा करत होतो साळुंखे साहेब आणि त्या चर्चेत मी त्यांना सांगितलं की असं नाही, आपण हे लक्षात घ्या की या देशातल्या नवीन शिक्षण धोरणामध्ये जो वैचारिक गांभीर्य घेण्यात आलेला आहे तो रिट्रोग्रेड नाही आहे, तो प्रोग्रेसिव्ह धोरण आहे. आणि प्रोग्रेसिव्ह धोरण का आहे? कारण संविधान परिषदेने या देशाच्या संविधान लिहिण्याच्या अगोदर जेव्हा त्या परिषदेने
एज्युकेशन याच्या संदर्भात एज्युकेशनल इंटोनेशन्स इन कॉन्स्टिट्यूशन हे रिफ्लेक्ट करायची पाळी आली, तेव्हा त्या विद्वज्जनांच्या संविधान परिषदेनं 3 प्रश्न स्वतःकरता निर्धारित केले आणि 3 प्रश्नांची उत्तरं त्याच्यात देण्यात आली. ते कॅप्च्युलेट करून भारतीय संविधानामध्ये घटनात्मकरित्या त्यांचा गोषवारा टाकण्यात आला. ते काल्पनिक नाही, ऍक्सिडेंटल नाहीये. प्रत्येक गोष्टीला सुसूत्रतेच्या दृष्टीनं जर बारकाईनं आपण तपासलं तर अनेक गोष्टी उलगडतील. आणि म्हणून मी निवेदन करू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीनं या देशाच्या एन्शियंट, मेडिव्हियल आणि हिस्टॉरिसिटी किंवा ज्याला आपण म्हणतो पास्ट ग्लोरी याचा ज्या पद्धतीने स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करते, तेव्हा संविधान परिषदांनी भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचं स्वरूप, शिक्षणाची दिशा आणि शिक्षणाचे संकेत हे जे निर्धारित केले, जे 3 प्रश्नांमध्ये अंतर्निहित आहेत, त्याचं गोषवारा मी करू इच्छितो. 3 प्रश्न संविधान परिषदेने आपल्या समोर घेतले. एज्युकेशन फॉर whom, कुणा करता शिक्षण, एज्युकेशन फॉर व्हॉट, कशा करता शिक्षण, आणि एज्युकेशन टू व्हॉट पर्पज. हे 3 प्रश्न होते आणि या 3 प्रश्नांची उत्तरं उहापोह करून निर्धारित केली. एज्युकेशन फॉर whom, एज्युकेशन फॉर ऑल. या देशात एज्युकेशन फॉर ऑल, नो डिमार्केशन, नो डिस्टिंक्शन, नो सेग्रिगेशन, नो सेपरेशन. आणि कदाचित भारतीय संविधान हा जगातला एकमेव संविधान आहे मित्रांनो, ज्याच्यात डिफरन्सिएशन आणि डिमार्केशनचे पॅरामीटर निर्धारित करून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे एज्युकेशन बियॉन्ड द रिअल्म ऑफ जेंडर, कास्ट, कलर, creed, religion, faith, belief, modes of worship, occupation, profession, vocation, trade, calling, order, geographic location. 17 बाबी निर्धारित करून टाकल्या. बियॉन्ड द रिअल्म ऑफ दीज, या सगळ्या गोष्टी कुठेही त्याला बाधा पोचवणार नाही. बियॉन्ड ऑल दिस एज्युकेशन फॉर ऑल. इथेच ते थांबले नाही आणि त्याच्यात एक शब्द अजून जोडण्यात आला नागूसाहेब, आणि तो म्हणजे एज्युकेशन फॉर ऑल म्हटल्यानंतरही इन्क्लुडिंग एम्फसिस टाकलं रिमोटेस्ट ऑफ द रिमोट, पुअरेस्ट ऑफ द पुअर आणि वीकेस्ट ऑफ द वीक. एज्युकेशन फॉर ऑल म्हणून भारतीय संवेदनशीलता थांबली नाहीये. भारतीय संवेदनशीलताचा संवैधानिक जो गमक आहे तो त्या एज्युकेशनला, एज्युकेशन फॉर ऑल, सर्वांकरता शिक्षण म्हटल्यानंतर ही म्हणतो, उल्लेख करतो की ज्याच्यात दूरस्थ होऊन दूरस्थ, गरीब होऊन गरीब आणि कमजोर, अशक्त होऊन अशक्त अशा सगळ्यांचा समावेश होऊन सगळ्यांना शिक्षण प्राप्त करून देणं. आणि म्हणून ते नुसतं एक अपेक्षेचा भाग म्हणून ठेवण्यात आलं नाही. एज्युकेशन द फंडामेंटल राईट. पण खोज कुठे आहे ती लक्षात घ्या. आजही भारतीय संविधानाच्या अमेंडमेंटमध्ये 2009 मध्ये फंडामेंटल राईट म्हणून तो गणला गेला, पण त्या फंडामेंटल राईट वरती खोज आहे. आपण वाचा आणि त्याच्यात आपल्याला स्पष्ट दिसेल की संविधान सांगतो फ्रॉम द एज ऑफ 6 to only 14 years of age. हा एक महत्वाचा गमक डोक्यात ठेवलं पाहिजे. जर एज्युकेशन फॉर ऑल आहे तर तो एज्युकेशन फॉर ऑल हा एजच्या मर्यादेमध्ये कसं बांधलं गेलं. 14 वर्षात एज्युकेशन संपत नाही. एज्युकेशनचं हायर कॉन्टिन्युअम जर आपण अभिप्रेत केलं तर त्यालाही कुठेतरी, याचा अर्थ असा आहे की कुठेतरी खोज जी आहे ती इथे आहे की बस 6 ते 14 वर्षापर्यंतची जबाबदारी फंडामेंटल राईट मध्ये असल्यामुळे कमीत कमी स्टेट विल टेक द रेस्पॉन्सिबिलिटी, पण त्याच्यानंतर पुढे तुमचा भाग कसा. हा एक गमत आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याच्याकडे आपल्यासारख्या विद्वज्जनांनी कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे की जेव्हा आपण एज्युकेशन फॉर ऑलच्या गोष्टी करतो, मग तो नवीन शैक्षणिक धोरण असो, किंबहुना 1968चा धोरण असो, किंबहुना 1986चं धोरण असो, धोरणांनी खूप काही बदलतं या भ्रमात आपण राहू नये. धोरणातून अभिप्रेत बदल घडवून आणावे लागतात. कुठलंही धोरण कधीही कुठलाही बदल आणत नाही.
त्या धोरणामध्ये उद्दिष्ट जी दिली असतात त्या उद्दिष्टींकरता पूर्ततेच्या दृष्टीनं कुठली जागरूकता त्यांच्या बरोबर काम करायला, निष्ठाला, ते जोपासायला तयार आहे, त्याच्यावरून निर्धारित होत असतं की त्याच्यात काय आहे. आणि म्हणून दुसरा प्रश्न आपला लक्ष वेधून असतो. ज्या पद्धतीनं एज्युकेशन फॉर ऑल याची व्याख्या मी केली, त्या स्वरूपात सेकंड क्वेश्चन विच वॉज पुट, दुसरा प्रश्न जो लिहा गया था, एज्युकेशन टू whom? Education for all. Education to what purpose? याचं उत्तर काय दिलं? एज्युकेशन नॉट फॉर लिव्हिंग अँड लाईव्हलीहुड. महत्वाचं आहे. एज्युकेशन नॉट फॉर लिव्हिंग ऑर लाईव्हलीहुड बट एज्युकेशन फॉर लाईफ. जी गोष्ट जीवन निर्धारित करेल ती नुसतं नोकरी करता नाही, ती नुसतं आजीविके करता नाही, पण दॅट विच विल बी इन अ पोझिशन टू शेप द लाईफ ॲज अ होल. एज्युकेशन फॉर लाईफ. आणि म्हणून लाईफ लॉंग लर्नर हा जो संदर्भ आहे तो महत्वाचा आहे. एज्युकेशन फॉर whom? एज्युकेशन फॉर व्हॉट? एज्युकेशन टू व्हॉट पर्पज? पर्पज काय आहे? आणि तिथे पर्पज देताना त्यांनी सांगितलं, पर्पज विल बी एन्शोरिंग दॅट इट इज रिझल्टिंग इन ॲज अ होल सोसायटल अँड नॅशनल गुड. दॅट विच विल बी रिझल्टिंग इन सोसायटल and national good, that is the purposive outcome of the education. आणि if you really look at it, हे खरं आहे. 1948 मध्ये राधाकृष्णन कमिशन करण्यात आलं अध्यक्षमध्ये, पण राधाकृष्णन कमिशनच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनची निर्मिती झाली 1956 मध्ये. पण पहिलं एज्युकेशन रिपोर्ट पॉलिसी डॉक्युमेंट राधाकृष्णनच्या पॉलिसीवरती आधारित या देशात कधीही आणलं गेलं नाही. हे मी कुठलंही माझा राजकारणाची घेणं देणं नाही. मी एक प्रामाणिकपणे वैद्यकीय शिक्षणमध्ये आजन्म कार्य करणारा एक फार लहानसा कार्यकर्ता असल्यामुळे मला कुठलाही राजकीय गंध नाही, मला कुठलाही राजकीय स्वाद नाही, आणि मी कधी आयुष्यात कुठलाही राजकीय आस्वाद घेतलेला नाही. पण शैक्षणिक संदर्भाला निश्चितपणे अत्यंत सामान्य घरातून जन्म घेणारा हा वेद प्रकाश जेव्हा या देशाचा प्रतिनिधित्व करून 2001 मध्ये भारताच्या शिष्टमंडळाचा नेता म्हणून, लीडर म्हणून पॅरिस डिक्लेरेशन वरती स्वाक्षरी करतो, तेव्हा ती खरी खुली देण जर कोणाची असेल तर तो शिक्षणाची आहे. त्याच्याशिवाय दुसरं कुठलाही आधार माझ्याकडे नाही. आणि म्हणून जो संदर्भ आहे 68 मध्ये DS कोठारी यांच्या सेकंड एज्युकेशन कमिशनच्या रिपोर्टच्या आधारावरती फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी डॉक्युमेंट या देशात आलं. तोपर्यंत आपण राधाकृष्णन कमिशनच्या गाईडलाईन्स, निर्देशांकांच्या आधारावरती शैक्षणिक स्वरूप निर्धारित करत होतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. उगीच आपण सांगतो की फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी इज आउट ऑफ राधाकृष्णन कमिशन. नो, फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी इज आउट ऑफ DS कोठारी कमिशन. 1968 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात या देशाचं पहिलं शैक्षणिक धोरण DS कोठारी कमिशनच्या स्वरूपात आलं. त्याची अंमलबजावणी पहिल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण दर्शवली. दुसरी एज्युकेशन पॉलिसी 68च्या नंतर इथे 6-8 आहे आणि तिथे 8-6 आहे. 86 आणि 68 योगायोग पहा. इंदिरा गांधीच्या पॉलिसीच्या नंतर 1986 मध्ये व्हाईट पेपर ऑन एज्युकेशनच्या नावानं त्या पॉलिसीचं पुढचं जो स्वरूप आहे तो राजीव गांधी यांच्या नेतृत्वात एज्युकेशन पॉलिसी डॉक्युमेंट नंबर 2. आणि 86च्या नंतर 34 वर्षाच्या कालखंडानंतर ओनली, आता पहा तिथे अंतर आहे साळुंके साहेब 18 वर्षांचा आणि इथे अंतर आहे 18 गुणिले 2 36, त्याच्याहून कमी केले 2 34 वर्ष. 34 वर्षानंतर 2020 मध्ये तिसरा शैक्षणिक धोरण आपल्या समोर आहे. आणि या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं या देशाची येथून पुढची वाटचाल आपल्याला निर्धारित करणं अगत्याचं आहे. व्हॉट इज सो स्पेसिफिक, आणि याचं औचित्य थोडंसं आपण लक्षात घ्या. कारण विदाउट टेकिंग द रेफरन्स ऑफ दी relevance of the new education policy, perhaps the purposive context of that will be lost. The purposive context is a very laudable statement which has been made by Dr. Abdul Kalam, the greatest philosopher, president of India. ते काय म्हणतात, त्यांचं एक कोट
मी करतो आणि त्या आधारावरती नवीन शैक्षणिक धोरण माझ्या अल्पबुद्धीला जे गवसलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणतात, हो अध्यक्ष महाराज, just as 19th century belonged to Britishers by virtue of colonial imperialism at their disposal, comma, just as 20th century belonged to Americans by virtue of the advent of science and technology at their disposal, comma, in the same vein 21st century shall belong to India because demographic dividends would be converted into precious human resource, unquote. मित्रांनो, हा एक बेसलीचं रूप आहे. दिस इज द बेस, दिस इज द एडिफिस, दिस इज द कन्सर्न, दिस इज द रेलिव्हन्स, दिस इज द स्कोप अँड दिस इज द मॅन्डेट विच वर्ल्ड ऑपॉर्च्युनिटी हॅज प्रोव्हाइडेड इंडिया टू बी. अब्दुल कलाम सांगण्याप्रमाणे आणि आपली डेमोग्राफी आपण इमॅजिन करा, जेव्हा जग हॅज एज्ड, average age of the world is 72 years sustaining life, and average age of sustenance of India is 36 years. The population, 65% of the population of India is below 32 years of age, of which nearly 2/3 of the population is below 25 years of age. This is the young resource, this is the demographic dividend, आणि हा dividend जवळपास 1945 ते 48 पर्यंत अशाच पद्धतीनं ऍडव्हान्टेज इंडिया या स्वरूपाचा राहणार आहे. ही निसर्गानं दिलेली देणगी आहे. जे देश पॉप्युलेशनला अभिशाप समजत होतं, त्या देशात आज इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच पॉप्युलेशनमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड इन टर्म्स ऑफ यंग पॉप्युलेशन उपलब्ध आहे. प्रश्न हा आहे की दिस young population is to be converted into India. If converted into skilled India, will be superpower of the world. शेवटी नुसतं हाताला काम देऊन भागत नाही. हाताला जोपर्यंत कौशल्य देत नाही तोपर्यंत कुशलता निर्माण होत नाही, आणि जोपर्यंत त्या कौशल्याला नित्य नूतनतेचा स्वरूप जोडला जात नाही तोपर्यंत त्याच्यात नाविन्य निर्माण होत नाही. आणि म्हणून कौशल्य आणि कौशल्य प्रपोगेट करण्याच्या त्याला सातत्य, नूतनता देण्याची व्यवस्था हे खरं गमक आणि गॅरंटी आहे फॉर द पर्पजेस ऑफ 21st century बिलॉंगिंग टू मदर इंडिया. वल्गना करून भागत नाही की आपण विश्वगुरू होतो आणि विश्वगुरू होणार, आपोआप नाही होणार. ते व्हायला मार्ग लागतील, आणि तो मार्ग अगदी जबाबदारीनं आणि खूप मोठ्या मंडळींसमोर आणि आपल्यासारख्या विद्वत जनांसमोर विनम्रपणे सांगू इच्छितो. द पाथ टू इंडियन विश्वगुरुपद अँड पाथ टू ग्लोबल सुप्रिमेसी ऑफ इंडिया इन 21st century goes through National Education Policy 2020. हे अगदी विनम्रपणे मी सांगू इच्छितो. तो पाठ दिला आहे त्याच्यात. जी फ्लेक्सिबिलिटी आवश्यक होती, या दोन पॉलिसी मधला एक फार मोठं वैशिष्ट्य असं होतं की ओव्हर रेग्युलेटेड एज्युकेशन अँड एज्युकेशन विच इज टोटली रिजिड इन कॅरेक्टर, ही त्याची दोन गमकं होती. त्या अनावश्यक होत्या असं मी मुळीच मान्य करत नाही. या देशाला 1997 मध्ये या देशाच्या वैद्यकीय शिक्षणाला युनिफॉर्म सिलेबस काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बांधून देणारा वेदप्रकाश मिश्रा हा आपल्याशी बोलत आहे. आपला देश वैविध्यपूर्ण आहे, विविधता आहे, त्याच्यात एकरूपता आणि समरूपता हे अभिप्रेत आहे, पण पदोपदी अंतर आहे. ती अंतरं सोशल डेमोग्राफीमुळे आहे, ती अंतरं इकॉनॉमिक डेमोग्राफीमध्ये आहे, आणि ती अंतरं कल्चरल डेमोग्राफीमध्ये आहे. तो आपला वैशिष्ट्य आहे, त्याला बाजूला सांगून नाही चालत. या सगळ्यांना जेव्हा आपण एकजूट एकरूप करतो आणि त्या विविधतेमध्ये सुसंचालित एकरूपता कुठल्या माध्यमानं आणावी, तर ती शैक्षणिक संस्काराच्या माध्यमातून आणली जाऊ शकतात, आणि त्याच्यातून कौशल्याबरोबर एक कल्चरल इथॉस फॉर दी पर्पजेस ऑफ कल्चरल इमॅन्सिपेशन हे या देशाची आवश्यकता आहे. दुसरी महत्वाची बात, या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेतरी लर्निंग आणि लँग्वेज याच्यात कुठेतरी अंतर पडून गेलेला होता.
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या देशात भाषाभिमान करणं हे संयुक्तिक नाही आहे. कारण हे खरं आहे, या देशाचं पूर्ण 1956 मध्ये लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ज्या कुठल्या कारणास्तव करण्यात आलं असेल ते गोषवारा आपण वाचा, त्याच्यात एक अनेक कारणं आपल्याला मिळतील. फजल अली कमिशन कॉन्स्टिट्यूट पंडित नेहरूंना करावं लागलं. त्या फजल अली कमिशनचे टप्प्याच्या नंतर स्टेट रिऑर्गनायझेशन, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन स्टेट झालं. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काही मी सांगायची गरज नाही. त्याच्यात मुंबई प्रॉव्हिन्स मधून गुजरात आणि महाराष्ट्र हे 1960 मध्ये कसे निर्माण झाले, की सगळं म्हणजे या देशातली पॉलिटिकल किंवा जिओग्राफिकल हिस्ट्रीमध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेजेस हा एक इनएव्हिटेबल चॅप्टर आहे, त्याला नाकारून नाही चालत. आणि म्हणून प्रश्न असं होतं की त्याच्यात आपण जे त्रिभाषीय सूत्र दिलं होतं त्याच्यातून जे अभिप्रेत होतं ते साधलं गेलं काय याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठेतरी एज्युकेशनल लर्निंग ही भाषेशी निगडीत असावी. तो भाषेशी निगडीत असणं जर ते मातृभाषेशी निगडीत करून देण्यात आली तर लर्निंग विल बी फॅसिलिटेटेड बिकॉज एव्हरी चाइल्ड इज बॉर्न विथ ए मदर टंग. ज्याला टंग आहे त्या टंगाला जी मदर असते ती मदर करून जी बोली असते तीच त्याची भाषा असते. आणि म्हणून पहिलं लर्निंग जे आईला बाळाच्या टंगला दिली जाते त्यालाच आपण मदर टंग म्हणतो. आणि म्हणून मदर टंग हे लर्निंगशी जोडलं गेलं पाहिजे. Umbilical cord between a child and a mother in the form of the mother tongue should not be disintegrated from the point of view of nascent learning, early learning, conceptual learning. याच्याशी त्याची जोड आवश्यक आहे. आणि म्हणून तो भर 3 गोष्टींवरती मी नुसतं प्रकाश टाकणार आहे. एक, एज्युकेशन इन अर्ली एज्युकेशन इन मदर टंग. आय कॅन टेल यू लिंग्विस्टिकली स्पीकिंग, कभी अपन विचार केला तर किती फेमस स्टोरी ना, एक बहुत बड़े भाषाविद थे, भाषाविद आए और उनके सामने प्रश्न ये हुआ कि इतने उनकी भाषाओं के ऊपर में प्रभुत्व था कि उनकी मातृभाषा क्या ये समझ में ही नहीं आती थी. संस्कृत बोलने लगे तो संस्कृत के प्रकांड पंडित, उर्दू बोलने लगे तो उर्दू के प्रकांड पंडित, हिंदी बोलने लगे तो हिंदी भी एकदम साहित्यिक हिंदी, तेलुगु बोले तो तेलुगु साहित्यिक, समझ में नहीं आता था. तो राजा ने दौंडी पिटवाई कि साहब मुझे बताइए कि ये इतने प्रकांड पंडित हैं, इनसे चर्चा करके कोई मुझे बता दे इनकी मातृभाषा. सगळ्या भाषेमध्ये निष्णात, त्यांची मातृभाषा काय तर खानपत्ता काही कोणाला लागून लोक आले, चर्चा केली, थकले, काही कोणी त्यांची मातृभाषा सांगू नाही. इतक्यात एक 12 वर्षाचं पोरगा, ते म्हणे राजा मैं बता सकता हूं कि इनकी मातृभाषा क्या है. लोग हंसायला लागले. हा 12 वर्षाचा पोर सांगेल की बस इनकी मातृभाषा क्या है. बड़े बड़े योद्धा, बड़े बड़े विद्वान, बड़े बड़े महर्षि हार गए, अब ये बच्चा क्या बताएगा. उसने बोला साहब मैं बता दूंगा. पर बोले चर्चा वर्चा करना ही अपने बस का नहीं. अपन चर्चा वर्चा करके इनकी मातृभाषा बताएं, इतनी कोई कठिन समस्या ये नहीं है कि मैं इनसे चर्चा करूं और इसके बाद में इनकी मातृभाषा तो मैं आपको 2 मिनट में बता दूंगा. बोले कैसे. बोले साहब मेरे साथ में जो करता हूं वो करिए. तय हो गया. बिल्कुल बाकायदा बालक. महर्षि जब सो गए, अच्छी नींद में जब खराटे भरने लगे, तब बच्चे ने कहा कि महाराज अब मेरे साथ चलिए. महाराज आए, उनके शयनागार के अंदर में गए और बच्चे ने एक चुल्लू भर पानी लिया और वो सोते हुए महान ज्ञानी के मुंह पे एक ऐसा छींक फीका मारा. वो हड़बड़ा के उठे और जिस भाषा में बोले, सब बोले यही इनकी मातृभाषा है, यही इनकी मातृभाषा है. आप हेतु समझिए. ज्ञानी से ज्ञानी अनेक भाषाओं का भाषाविद हो सकता है, परंतु उसकी मूल भाषा वो होती है जो उसकी मां की गोद के अंतर्गत ममता से निकला हुआ जो उद्गार होता है, वो उसकी मदर टंग होती है. और इसलिए मदर टंग से विच्छेद होकर के शैक्षणिक संदर्भ लेगा. मैं आपको बहुत जिम्मेदारी से बोलता हूं. मैंने जब मराठी सीखी, मैं हिंदी भाषी, मराठी सीखी तो मैं दावे से कहता हूं ताई, मेरी मराठी के अंतर्गत गर्व से कहता हूं, मराठी का उतना ही गर्व है जितना आप कर सकती हैं. राज ठाकरे जी के सामने कहता हूं कि मुझे मराठी का उतना ही गर्व है. परंतु मराठी सीखी तो
अनुस्वार पहले सीखा, हलंत उसके बाद सीखा, ड़ च सीख लिया, तब मराठी बोला। भाषा की लौच और भाषा की लौचकता को समझे बिना, परंतु क्या मेरी मातृभाषा मराठी हो गई? ना, मेरी मौसी है, मेरी माँ की बोली है, और मेरी माँ की बोली ही मेरे अम्बिलिकल कॉर्ड से जुड़ी होनी चाहिए। इसलिए अपने अम्बिलिकल कॉर्ड से बच्चे को जो विच्छेद कर देने की बात थी, उसको उस अम्बिलिकल कॉर्ड से जोड़ देना इस नेशनल एजुकेशन पॉलिसी का एक बहुत महत्वपूर्ण गमक है। तीसरा अत्यंत महत्वपूर्ण गमक, जैसे मैंने कहा, हमने सारी चीजों को रिजिडिटी के साथ में चलाया। हे म्हणजे हे म्हणजे हे म्हणजे हेच हे म्हणजे हेच हे हेच हे हेच हे, एकांगी एज्युकेशन। मला सांगा, आपण विद्यार्थ्याला इतकं सांगतो सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकास उद्दिष्ट आणि एकांगी एज्युकेशन उपलब्धी, हे विरोधाभास नाही आहे। सर्वांगीण विकास झाला, सर्वांगीण विकास तुमचा उद्दिष्ट आहे ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द यंग माइंड, आणि ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द यंग माइंड मग एकाकी शिक्षण पद्धतीनं किंवा एकाकी शिक्षण किंवा क्लोज्ड एज्युकेशन किंवा मायन्यूट क्लोज्ड एज्युकेशन विच इज नॅरोएस्ट ऑफ द नॅरो, ते कसं पूर्ण होईल? नॅरोनेस ऑफ द एज्युकेशन आवश्यक आहे कुठे? स्पेशलिस्ट लेवलवरती। मी नेहमी म्हणत असतो, एन एमबीबीएस डॉक्टर, या देशातला करिक्युलम मी लिहिलाय, 153 कॉम्पिटन्सीज आम्ही निर्धारित केल्या। ज्या स्किल्ड एज्युकेशनची गोष्ट आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करते आहे, 2019 मध्ये या देशात नवीन मेडिकल एज्युकेशन मी लागू केलं, कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन। एमबीबीएस ग्रॅज्युएट 153 कॉम्पिटन्सीज ऑन इज ओन, एमबीबीएस ग्रॅज्युएट अक्रॉस द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द कंट्री। युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन आम्ही करून ठेवलंय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन, निर्धारण ऑफ एज्युकेशन, ऍट्रिब्यूट्स ऑफ एज्युकेशन, कॉम्पिटेंट, confident, concerned, compassionate medical practitioner who shall be a good clinician, good professional, good communicator, leader of the health team and lifelong learner. हा आपला जागतिक कॉन्ट्रीब्युशन आहे। 2001 मध्ये जो मेडिकल एज्युकेशनचं डिक्लेरेशन झालं, त्याच्यात आपण दिलेला हा एम आणि ऑब्जेक्टिव्ह हे जगाने मान्य केलं आणि ते युनिव्हर्सलायझेशन ऑफ मेडिकल एज्युकेशन होऊन गेलं। त्याचं एकुलता एक कारण होतं, मी काही नवीन नूतनतेनं आविष्कृत केलेलं नव्हतं। हेच त्या 5 सूत्री कलमा ज्या तैत्तिरीयोपनिषद मध्ये दिल्या होत्या, त्याचंच इंग्रजी भाषांतरण मी केलं हो, एवढं होतं। एका भाषांतरामुळे जर एवढं नाव मिळत असेल, तर त्याचं पूर्ण रूपांतर काय देऊ शकेल याचा मी आपल्याला विचार करायला सांगतो। तिसरा महत्वाचा गमक, शेवटी कसं आहे की प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द रेलिव्हन्स ऑफ 5, 3, 3, 4 फ्रॉम द एज ऑफ 3 years टू एज ऑफ 18 years। लोक म्हणतात ते कॉस्मेटिक चेंज आहे, नाही, ते कॉस्मेटिक चेंज नाही आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये सेग्रिगेटेड एज्युकेशन होतं, प्री प्रायमरी डिस्क्रिशनरी होतं, ज्याच्याकडे होतं, ज्याच्याकडे नव्हतं। 6 to 14 चा अर्थ काय होता साळुंके साहेब? की 6-12 पर्यंत तुम्हाला काय जिकडे तिकडे फॉर्मल एज्युकेशन इन्फॉर्मली घेता आलं ते घेऊन घ्या। आमचा तर 6 वर्षानंतर सुरू होतो। 6च्या अगोदर काय? हे 6च्या अगोदरचं शैक्षणिक निर्धारण होय, मीन्स फ्रॉम द एज ऑफ 3 pre-primary orientation which will be informal learning compulsorily in mother's language, so that एज्युकेशनचा संस्कार जो आहे तिथे ब्लाइंड फोल्डेडली टाकण्याचं औचित्य आहे तिथे। फॉलोड बाय प्रायमरी विच इज अ ट्रान्सलेशन फ्रॉम प्री प्रायमरी ओनली टू क्लास 1 and class 2, जिथे अक्षर, नंबर आणि अक्षर आणि नंबर यांचं समवेत समतोल, ती प्लीज ट्राय टू। आपण 3 गोष्टी सांगतो ना, 3 R's लर्निंगचे 3 R's म्हणतो। हे 3 R कुठे सेग्रिगेट झाले? पहिलं R आहे रीड, दुसरं R आहे राईट, तिसरं R आहे अरिथमेटिक। हे विषय नाहीये,
अरिथमॅटिक हा विषय नाही आहे, तो नंतर आपण करून टाकतो, ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्याला हे बीजगणिताहून अलग, मग भूमितीहून अलग, ते तर आता काही विचारूच नका. मग त्याला तो आणि हेही सांगतो अरिथमॅटिकचे गुण भूमतीला लागून तिथे जर कमी पडले तर इथला कॉम्पेन्सेशन. अरे अरिथमॅटिक त्याला आला, भूमती नाही आली, तर भूमतीचं कॉम्पेन्सेशन अरिथमॅटिक कसं गेलं रे बाबा? हे म्हणजे आपण विचारच करा. म्हणजे शेवटी काय आपण खिचडी केली आहे याचा ज्याला बाजूला सारा. लेट अस थिंक अफ्रेश. त्या थिंकिंग अफ्रेश मध्ये रीडिंग, रायटिंग, अरिथमॅटिकचा जो पहिला संकल्प आहे तो हे फर्स्ट टू सेकंड स्टँडर्ड मध्ये तुम्ही येऊन ठेवून दिला. त्याच्यानंतर यू आर टॉकिंग ऑफ 3 and 3. 3 इज रोट लर्निंग. त्याच्या पुढे इज रोट लर्निंग कन्वर्टेड इन टू एनालिटिकल स्किल. आणि त्याच्या पुढे जेव्हा 4 आहे तो क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह एनालिटिकल स्किल. हा सेग्रिगेशन स्किल बेस्ड आहे. त्या 4 levels of skills which we are contemplating, त्याच्यामधली ही विभागणी आहे 5, 3, 3, 4. आणि मग याच्यानंतर ही इज बिंग पुट इन टू द डोमेन ऑफ स्पेशलाइज्ड एज्युकेशन बट विथ फ्री फ्लोटिंग इलेक्टिव्ह. मला सांगा, मेडिकल कॉलेजचं मी अध्ययन करतोय आणि मला तबला वादनचा शौक आहे. माझा तबला वादन हा काय मेडिकल एज्युकेशन गडकट करून टाकेल का? नाही. मला माझ्या तबला वादनाला, आणि जग जेव्हा म्युझिक थेरपी ऍक्सेप्ट करते तर एज्युकेशननी माझं तबला वादन काय ऍक्सेप्ट करू नये? आणि किंबहुना इफ आय एम गुड ॲट तबला प्लेइंग, why should medical education devour my capacity of playing tabla? Therefore tabla and medical education will go hand in hand. ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे इन फ्री इलेक्टिव्ह, फ्री फ्लोटिंग इलेक्टिव्ह, आणि हे सगळं क्रेडिट बेस्ड. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. क्रेडिट याचा अँटिथेसिस काय आहे? डिस्क्रेडिट. हो, आज आपण ग्रेस मार्कनी पास करतो. मला सांगा, कृपांकावरती जो पास झाला म्हणजे उत्तीर्ण काय? उत्तीर्ण बाय ग्रेस. आता उत्तीर्ण बाय ग्रेस याचा अर्थ काय होतो? स्किल्ड आहे का तो? कंडोन डेफिशियन्सी, इवन स्किल डेफिशियन्सी इज कंडोन. आता कंडोन डेफिशियन्सी डॉक्टरकडे जा. व्हॉट विल बी द निकाल आउट ऑफ इट? So the certifications in the form of credit antithesis will be discredit. Credit चा anti-credit discredit आहे. Means basal level of performance. आणि परफॉर्मन्सचे 4 लेवल. हे काय 4 लेवल्स आहेत? एक ज्याला आपण मिलर्स मोड म्हणतो. ए नो 1, दुसरं नो हाऊ, तिसरं शो, आणि चौथं शो हाऊ. Therefore these 4 segregations are the segregations of no. मला माहिती पडलं. नो हाऊ ते कसं होतो हेही माहिती पडलं. शो मी दाखवू शकतो. शो हाऊ कसं ते जेव्हा मी दाखवतो तर त्याच्यामधलं जे काही प्रोसेस आहे ते मी समजावून सांगू शकतो. टू व्हॉट आउटकम? टू व्हॉट आउटकम? 3 Ds. नवीन सेक्शन येतो. 3 Ds काय? ए डुएबिलिटी, मला ते करता आलं पाहिजे. बी डेमॉन्स्ट्रेबिलिटी, मला ते करून समजवता आलं पाहिजे. आणि तिसरं डी डेलिव्हरेबिलिटी, मला ते डेलिव्हर करता आलं पाहिजे. आउटकम बेस्ड असतं. डुएबिलिटी, डेमॉन्स्ट्रेबिलिटी अँड डेलिव्हरेबिलिटी, these are the 3 hallmarks of it. Therefore this is an educational policy which is put across in the form of 3 O's barring another O. And what is that? A, first O for objectives. Objectives निर्धारित आहेत. उद्दिष्ट दिली आहे. ऑपरेशन, ऑपरेशनचं सैद्धांतिक विवेचन केलं आहे. डुएबिलिटी पार्ट ऑफ द ऑपरेशन त्याच्यात राहू शकत नाही, कारण तो पॉलिसी डॉक्युमेंट आहे. त्याच्यात जेव्हा ऍक्शन प्लॅन अनफोल्ड होईल त्याच्यात ते बाहेर पडेल. आणि तिसरं आउटकम. फॉर व्हॉट? कुठल्या आउटकमनी? देअरफॉर India to be converted into skilled India, which will be resulting in make in India, which will be resulting in made in India. If make in India is getting converted in made in India through skilled India out of India, then India is the global superpower. Apurna gamak. This is the gamak which is incorporated in there under. But one thing which is not included there in it is optimization. कुठल्याही सिस्टीम मध्ये ऑब्जेक्टिव्ह, ऑपरेशन, आउटकम आणि ऑप्टिमायझेशन हे मॅन्डेटरी असतात. ऑप्टिमायझेशन इज इन दी हँड्स ऑफ स्टेक होल्डर्स. 3 गोष्टी निर्धारित आहेत.
चौथी गोष्ट जी आहे ती ऑप्टिमायझेशनची. अँड इन दॅट ऑप्टिमायझेशन लेडीज अँड जेंटलमेन, हे कशा करता, म्हणजे आय एम टेकिंग युअर टाइम, आय नो इट वॉज सर्टन. म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तर मी चहा प्यायला गेलो नव्हतो. मी इन्शुलिन डिपेंडेंट डायबेटिक आहे, माझा ब्लड शुगर लो होऊन गेलं होतं, म्हणून मला धावत पडत आतमध्ये जावं लागलं आणि आतमध्ये जाऊन मी 2 बिस्किटं खाल्ली आणि चहा घेतली आणि म्हणून तुमच्या समोर मी आलेलो आहे. म्हणून माझं आधार काय आहे, 4 बिस्किटं आणि 1 पेला चहा, त्याच्या भरोश्यावरती तुम्हाला सांगत आहे. पण का सांगू, सांगण्याचा हेतू एक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कुठलीही एज्युकेशनल सिस्टीम शिक्षणाने त्याला प्रामाणिकतेनं हातभार लावल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नो नियमन, नो पॉलिसी मेकर एव्हर has been in a position to translate any policy into reality. Executional hands, operational hands. Operational hands have to be core hands, and core hands have to be committed hands. There cannot be, you cannot dispense of this particular educational pattern in terms of a handful committed hands. We need committed hands. या सगळ्या गोष्टींचं कुठे न कुठे आपल्याला बारकाईनं अध्ययन करून समजून घेऊन हाऊ एक्झॅक्टली दिस हॅज टू बी ट्रान्सलेटेड. वाय आर वी वेटिंग फॉर द न्यू एज्युकेशन पॉलिसी टू बी इम्प्लिमेंटेड? इज इट नॉट ओपन फॉर ऑलराऊंड डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, त्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटची संकल्पना जर माझ्या विद्यालयामध्ये मी निर्धारित करून त्याला जर आम्ही मे नॉट बी अ पार्ट ऑफ युअर सिलेबस, हाऊ डज इट मेक अ डिफरन्स? संस्कार हा काही सिलेबसचा पार्ट आहे का? संस्कार हा कधी सिलेबसचा पार्ट होऊ शकत नाही, कारण सगळ्या गोष्टींवरती परीक्षा होते, संस्कारावरती परीक्षा होत नाही. कारण शिक्षण हा संस्कार सोडून सगळं आपण करून टाकलंय, गल्लत होते. आणि टू सी अँड देअरफॉर आय टेल यू व्हॉट इज नीडेड. या नीड मध्ये मला जे थोडंसं अल्प बुद्धीनं सुचलंय की मी इतकं सांगू इच्छितो. मित्रांनो, मी शेवटी माध्यमिक शिक्षक परिषदेच्या तमाम कार्यकर्ता, मित्र, बंधू, भगिनी आणि या ज्येष्ठ नेता लोकांसमोर बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय. मी 2 गोष्टींवरती आपलं लक्ष वेधू इच्छितो. DS कोठारींनी त्या रिपोर्टमध्ये एका ठिकाणी फार सुरेख चॅप्टर 3 ची सुरुवात जी त्यांनी केली जाणून घेत आहेत, त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे आणि ते वाक्य खरंच कुठेतरी तुमच्या आणि माझ्या मनात उतरून गेलं पाहिजे. ते म्हणतात, destiny of the country is being shaped in its classrooms unquote. ते म्हणू शकत होते की इंग्रजीचे फार मोठे विद्वान होते. त्यांनी हे नाही म्हटलं फ्युचर ऑफ द कंट्री इज शेप्ड इन इट्स क्लासरूम्स. फ्युचर म्हटलं असतं तर फार लहान गोष्ट आहे. ते डेस्टिनी म्हणतात आणि डेस्टिनीचं भाषांतर जर आपण केलं तर आपल्याला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये त्याचा भाषांतरित शब्द आहे भवितव्य. या देशाचा भवितव्य जर कुठे घडवला जात असेल तर ते विद्यालयांच्या कक्षांमध्ये घडवला जात आहे, हे ते म्हणतात. आणि जर हे खरं आहे आणि हे खरंच आहे तर मला सांगा, ते भवितव्य घडवणारे त्या विद्यालयांच्या वर्गांमध्ये कोण आहे? तुम्ही आहे, मी आहे, आपण सर्व आहोत. म्हणून आपण नुसते पगारी शिक्षक आहोत, आपण या देशाच्या भवितव्याला घडवणारे नायक किंबहुना महानायक आहोत. आणि हे जे महानायक आहे, यू आर नॉट टेकिंग अ क्लास. मी नेहमी म्हणत असतो, जेव्हा मी माझ्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवित असतो, देन आय डोंट वॉक इन द क्लास, आय वॉक, आय टेक अ चॉक अँड देन माय वॉक थ्रू द चॉक टॉक्स. And when a walk of a teacher with the chalk in his hand talks, then nation gets rebuilt. That is exactly the creative manifestation of the bit. आणि म्हणून एकच सांगतो, अनेक गोष्टी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देर आर स्टील ग्रे एरियाज. मी त्याच्यावरती आज इथे बोलायला नाही आलो. शेवटी आपल्याला कुठेतरी तयारी करून नवीन शैक्षणिक धोरण फॉर द पर्पजेस ऑफ क्रिएशन ऑफ रिसर्जंट इंडिया, क्रिएशन ऑफ व्हायब्रंट इंडिया, क्रिएशन ऑफ स्किल्ड इंडिया. आणि स्टेक्स काय आहेत? सुप्रिमेसी ऑफ मदर इंडिया इन 21st century. Education for the supremacy of motherland of yours and mine in 21st century through transformation of the precious democratic dividends into human resources. हा एवढं गमक आहे. आणि या गमकाकरता 2 वाक्य, 2 कोट मी उद्धृत करतो आणि मग त्याच्यातून मला जे सांगायचं आहे ते सांगून माझं निवेदन संपवतो. नेपोलियन बोनापार्ट
एका ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात म्हणून गेले, गिव्ह मी गुड मदर्स and I will give you a good nation, unquote. आप मुझे अच्छी माताएं दीजिए, मैं आपको एक अच्छा राष्ट्र दूंगा. तुमच्या माझ्या देशात चाणक्य म्हणून गेला, गिव्ह मी गुड टीचर्स and I will give you the best nation. आप मुझे अच्छे शिक्षक दीजिए, मैं आपको एक अभूतपूर्व राष्ट्र दूंगा. मैं दोनों को मिला देना चाहता हूं. मैं आप लोगों से इतना ही कहता हूं, give us motherly teachers and we will give you a super nation of 21st century. मदर्सनी भागणार नाही, नुसतं मदर्सनी भागणार नाही आणि नुसतं टीचर्सनी भागणार नाही, तर खऱ्या अर्थाला नवीन शैक्षणिक धोरण भागेल आणि त्याला आपण चरितार्थ करू शकण्याची हिंमत पेलू, तर मग एकच गोष्टी करावं लागेल. You and me have to become a motherly teacher. It is only a motherly teacher who will be in a position to take that responsibility, and I am declaring, अध्यक्ष महाराज, आपल्या परवानगी नागू आणि साळुंखे साहेब सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सांगतो की I am addressing all these members of शिक्षक परिषद who are motherly teachers of this nation. Long live these motherly teachers. Education policy shall thrive and it shall create modern and resurgent India. Thank you very much for being here. Oras lang. Tagal,